Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, Life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. कॉकरोच जनता पार्टीकडनं दिल्लीतल्या जंतर मंतरवर आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाची मागणी आहे ती म्हणजे धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा आणि एक पद्धतीने जबाबदारी सुद्धा घ्यावी, कारण नीटचे पेपर फुटलेले आहेत, इतर पेपर सुद्धा फुटलेले आहेत आणि याची जबाबदारी कुणीतरी घेतली पाहिजे. सरकार या सगळ्या संदर्भात आन्सरेबल असलं पाहिजे अशी मागणी ही कॉकरोच जनता पार्टीची आहे. तुम्हाला माहिती आहे की जेव्हा कॉकरोच जनता पार्टीने भारतातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये आंदोलनं केली आणि त्यानंतर जंतर मंतरवर त्यांनी आंदोलन सुरू केलं होतं. त्याच्यामध्ये सोनम वांगचुक हे सुद्धा सहभागी झाले होते. सोनम वांगचुक हे गेल्या 19 दिवसांपासून उपोषण करत आहेत, पण सरकारचे प्रतिनिधी तिथे ना फिरकलेले आहेत ना त्यांचं जी मागणी आहे, त्यांचं जे म्हणणं आहे ते त्यांनी ऐकून घेतलेलं आहे. सोनम वांगचुक यांची तब्येत आता ढासळत चाललेली आहे आणि त्यांच्या तब्येतीबद्दलच आता देशभरामध्ये चिंता सुद्धा व्यक्त केली जाते आहे. वेगवेगळे सेलिब्रिटीज असतील, वेगवेगळे नेते असतील, वेगवेगळे कलाकार असतील, हे सुद्धा आता सोनम वांगचुक यांच्या सपोर्टमध्ये उभे राहिलेले आहेत. उद्धव ठाकरेंनी सुद्धा गेल्या काही काळामध्ये पत्रकार परिषद घेऊन यांना सपोर्ट दर्शवला होता आणि सगळ्यांनीच या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं, जमलं तर मी सुद्धा सहभागी होईल असं सुद्धा त्यांनी याच्यामध्ये म्हटलेलं होतं. पण सरकारकडनं अद्यापही कुठलीही बातचीत ही ना कॉकरोच जनता पार्टीशी सुरू आहे किंवा सोनम वांगचुक यांच्याशी सुरू आहे. त्यामुळे पुढे काय होतं हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पण राज ठाकरे यांनी आता सरकारला या सगळ्यावरनं खडे बोल सुनावलेले आहेत. त्यांनी एक प्रकारे वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे आणि दुसरीकडे सरकारवर त्यांनी जोरदार टीका सुद्धा केलेली आहे. राज ठाकरे यांनी एक आज पोस्ट लिहिलेली आहे आणि या पोस्टमधनं या सगळ्याचा समाचार सुद्धा त्यांनी घेतलेला आहे. मोठी पोस्ट आहे, ती आपण तुमच्यापर्यंत समोर ठेवणार आहोत आणि राज ठाकरेंनी कुठले मुद्दे उपस्थित केलेले आहेत ते सुद्धा आपण समजावून घेणार आहोत. राज ठाकरेंनी एक पोस्ट लिहिली आहे ज्याच्यामध्ये ते म्हणतात की सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा हा 19वा दिवस. त्यांच्या तब्येतीच्या ज्या बातम्या ऐकू येत आहेत किंवा जी दृश्य खास करून सोशल मीडियावर दिसत आहेत ती निश्चितच काळजीत टाकणारी आहेत. हे म्हणायला प्रचंड वाईट वाटतंय की सरकारने सोनम वांगचुक यांचा आणि पर्यायाने या देशातील आंदोलनाची म्हणून एक जागा आहे तिचा बळीच घ्यायचा ठरवलाय. हे सरकार जिथे श्रीरामाच्या तिजोरीला लुटलं जात असताना शांतपणे बघू शकते, तिथे त्यांना नागरिकांच्या आंदोलनाने काय फरक पडणार. ज्या संस्थांनी निपक्ष वागायला हवं त्यांनाच स्वतःच्या ताब्यात घेतलंय. निवडणुका हव्या तशा मॅनेज करून घेतल्या जात आहेत. त्यासाठी अतिप्रचंड पैसा खर्च केला जातोय. तो कुठून आला असा प्रश्न बहुसंख्य माध्यमं विचारत नाहीयेत. उलट हीच बहुसंख्य माध्यमं त्यांच्या अदृश्य बॉसच्या सांगण्यावरून सत्ताधाऱ्यांच्या पक्षातील स्वकीयांची आणि विरोधकांना कसं बदनाम करता येईल यात व्यस्त आहेत. आणि जी माध्यमं बोलत आहेत त्यांना आणि त्यांच्या मालकांच्या डोक्यावर एक टांगती तलवार फिरत आहे. त्यामुळे एका चांगल्या मुद्द्यासाठी उभ्या केलेल्या आंदोलनाला चिरडणं, आंदोलनकर्त्यांच्या शरीराचे हाल करणं हे सरकारला सहज सोपं आहे. सोनम वांगचुक यांच्याबद्दल एकेकाळी भारतीय जनता पक्षाला आस्था होती. अर्थात भारतीय जनता पक्षाचं एक बरं असतं की त्यांच्या सोयीचा असेपर्यंत त्यांना तो माणूस प्रिय असतो. सोनम वांगचुक यांना 2018 साली इन्व्हेस्ट कॉन्फरन्सला बोलावून त्यांच्याकडून अपारंपरिक ऊर्जा इत्यादीबद्दल ऐकून घेऊन त्यांचं कौतुक पण केलं होतं. अर्थात तेव्हा आम्ही किती अपारंपरिक ऊर्जेला महत्त्व देतो हे दाखवायचं होतं म्हणून सोनम वांगचुक चालले. पण पुढे लडाख हा स्वतंत्र देश घोषित झाल्यावर वांगचुक यांना पण भाजपचं कौतुक वाटलं. पण पुढे वांगचुक यांच्या लक्षात आलं की यांचे हेतू अजिबात स्वच्छ नाहीयेत. लडाखला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळायला हवा. लडाखमध्ये 2 लोकसभा मतदारसंघ हवेत. तिथल्या लोकांच्या जमिनीवरचा हक्क राखला गेला पाहिजे. या मागण्या वांगचुक यांनी केल्या. त्यासाठी उपोषण आंदोलनं केली, पण सरकारने काहीही केलं नाही. त्यांना आश्वस्त केलं आणि पुढे कृती काहीच नाही. कारण हेतू जे दाखवले जातात तसे कधीच नसतात. आज वांगचुक यांची मागणी नीट परीक्षेचा झालेला गोंधळ आणि तो ज्या व्यक्तीमुळे झाला त्या मंत्र्याची हकालपट्टी करा आणि या परीक्षांमध्ये पारदर्शकता आणा हीच आहे. यात काहीच वावगं नाही. भाजपच्या सत्तेच्या काळात सर्वत्र परीक्षांमध्ये घोळ होत आलेत. मध्य प्रदेशातील व्यापम घोटाळ्यापासून ते नीटच्या परीक्षांचे पेपर्स फुटणे ते अगदी आता शिक्षकांच्या परीक्षांचे पेपर्स फुटण्यापर्यंत हे सगळं यांच्या काळात का होतं आणि ते झाल्यावर ते इतके निर्ढावल्यासारखे का वागतात याचं उत्तर सोपं आहे. ते म्हणजे हाताशी सगळ्या यंत्रणांना धरून आलेली अमर्याद सत्ता. निवडणुकात अनेक उद्योग करून ओढून आणलेलं यश हे लोकांच्या मूकसंमतीचं द्योतक म्हणून दाखवायचं आणि आम्हाला कोणी प्रश्न विचारायचे नाहीत हा एक वेगळाच माज सध्या भाजपला आलाय. आणि मी भाजप अशा अर्थाने म्हणतोय की त्यांच्या घटक पक्षांना स्वतंत्र अस्तित्व नाहीये. त्यांना दिल्लीतूनच चालवलं जात आहे. माझी
माझी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती आहे की जरा या प्रश्नात लक्ष घाला. नीट परीक्षांचा विषय आणि त्यातला गोंधळ हा काही सोपा विषय नाहीये. या परीक्षेतील घोळाने लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याची वाट लागली आहे आणि हे आत्ताच घडलं आहे असं नाही. याच्या आधी पण असे प्रकार घडलेत आणि हा विषय राजकीय नाहीये, हा विषय सामाजिक आहे. नीट परीक्षा देणारे लाखो विद्यार्थी, त्यांचे पालक हे ज्या त्रासातून गेले, जो मनस्ताप झाला त्याच्याशी संबंधित हा विषय आहे. आणि यात भारतीय जनता पक्षाचे समर्थक, त्यांचे पदाधिकारी, त्यांचे कार्यकर्ते या सगळ्यांनाच त्रास झालेला असणार. त्यामुळे आंदोलनाकडे राजकीय नजरेतून केंद्रातील सत्ताधारी पाहत आहेत. तेच मुळात त्यांच्या लघुदृष्टीचं लक्षण आहे. सध्या पंडित नेहरूंपेक्षा किती जास्त दिवस तुम्ही पंतप्रधान पदावर बसले आहात याचा आनंद व्यक्त केला जातोय. किती दिवस पंतप्रधान पद हा एक आकडा आहे, दुसरं काही नाही. आज अशा विषयावर तुम्ही ठाम भूमिका घेऊन कृती केलीत तर त्या आकड्याला अर्थ आहे आणि तरच तुम्हाला पुढची पिढी लक्षात ठेवेल. नाहीतर तो आकडा काय कामाचा ज्याने देशाच्या हातात काहीच पडत नाही. सोनम वांगचुक यांची मागणी अजिबात चुकीची नाही आणि नीट पेपर फुटीचा मुद्दा ज्या दिवशी फुटला त्याच वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आम्ही पण त्याच मागण्या केल्या होत्या. पण खरा प्रश्न हा आहे की या देशातील सिव्हिल सोसायटी ही सोशल मीडियावर अडकायला लागली आहे. या देशातील सिव्हिल सोसायटीने उगाचच राजकीय तुच्छता अंगात बाणवली आहे. त्यामुळे या देशातील मोठा सुजान समाज राजकारणापासून दूर जाऊन लाईक्स शेअर यातच अडकलाय. मी अनेकदा समाजातील लोकांना आवाहन करत आलो आहे की तुम्ही कुठल्याही पक्षात जा पण राजकारणाचा भाग बना. महाराष्ट्रात हिंदी लादण्याच्या विरोधात आम्ही आवाज उठवला, त्यातून एक आंदोलन उभं राहिलं. महाराष्ट्रातील बहुसंख्य पक्ष एकत्र आले आणि सरकारला माघार घ्यावी लागली. हे विसरून चालणार नाही. हे यश कुठल्या अल्गोरिदमचं नव्हतं तर लोकमत संघटित केल्यामुळे मिळालं होतं. हे सरकार राजकीय किंवा निवडणुकांचा स्वार्थ नसेल तर कदापि कुठल्याही आंदोलनाकडे बघणार नाही. ते कायम आंदोलनकर्त्यांना देशद्रोही ठरवणार, यात काहीतरी घातपात आहे असल्या शक्यता पेरत राहणार. कारण या असल्या कुजबूज मोहिमांवर आणि यंत्रणांच्या जोरावर तर यांचा सत्तेचा डोलारा टिकला आहे. सोनम वांगचुक यांच्या मागण्यांबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्णपणे सहमती दर्शवत आहे. फक्त नीट नाही तर एकूणच सर्व परीक्षांमध्ये पारदर्शकता यायला हवी आणि दोषी मंत्र्यांचा राजीनामा यायलाच हवा. आम्ही राजकीय पक्ष म्हणून पूर्ण शक्तीने या आंदोलनाच्या आणि लोकभावनेच्या पाठीशी आहोत आणि कायम असू देखील. पण मी नेहमी सांगतो की लोकांनी त्या स्क्रीनच्या बाहेर यावं, सजग व्हायला हवं, प्रश्न विचारायला हवेत. कारण तुमच्या मतांचा अपमान तर हे हल्ली सर्रास करत आहेत आणि करत राहतील देखील. पण उद्या तुमच्या आवाजाला, तुमच्यातल्या संताप, त्रागा हा पण हवा तसा चिरडता येऊ शकतो. हा विश्वास या सरकारांना देऊ नका. कारण तसं झालं तर एक काय अनेक सोनम वांगचुक यांच्यासारख्या आंदोलकांना लोळवायला हे सरकार कमी करणार नाही. आत्ताच मला अनेकदा एक विचित्र तणावयुक्त शांतता जाणवत असते. आपण जर असेच बेफिकीर राहिलो तर ही शांतता हे लोक स्मशान शांततेकडे नेतील. कुठल्याही पारदर्शक व्यवस्थेसाठी उभ्या असलेल्या आंदोलनाच्या पाठी मी आणि माझा पक्ष उभा राहिला आहे आणि यापुढे राहील. पण एकूण संपूर्ण समाजाने पुढे यायला हवं असं राज ठाकरे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे. सविस्तर पोस्ट लिहिलेली आहे, संपूर्ण इतिहास सांगितलेला आहे आणि आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही सुद्धा आता सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवती आहे. त्यामुळे बघणं महत्त्वाचं असणार आहे की सरकार आता काही टॉक्स करतं का, काही चर्चा करायला येतं का आणि हे आंदोलन मागे घेतलं जातं का, हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दुसरीकडे नीट परीक्षामधल्या घोळावरनं धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होतो का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. राज ठाकरेंनी जे मुद्दे मांडलेले आहेत, जे त्यांनी पोस्ट लिहिलेली आहे त्याच्याबद्दल तुमची मतं काय आहेत हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल ते सुद्धा करा. धन्यवाद.